नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास परिषद या YouTube चॅनलवर मी अतुल यावलकर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 2023 मध्ये घडलेल्या पहिल्या घडामोडी. म्हणजे ज्या घडामोडी ह्या पहिल्यांदाच घडलेल्या आहे त्यांचा आज आपण इथे अभ्यास करणार आहोत. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझे येणारे सर्व नवीन व्हिडिओज जे आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आजच्या ह्या चालू घडामोडी आहे ह्या सर्व 2023 मध्ये घडलेल्या घडामोडी आहे. तर या घडामोडीचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. या घडामोडींमध्ये आपण आज महाराष्ट्रातील, भारतातील किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्याही घटना घडलेल्या आहेत, ज्या पहिल्यांदा घडलेल्या आहेत किंवा पहिल्यांदा कोणता अध्यादेश आणलेला आहे, तर या सर्व घडामोडींचा आपण इथे अभ्यास करणार आहोत. तर वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया पहिल्या घडामोडी. ठीक आहे. तर पहिला प्रश्न आहे, सार्वजनिक आरोग्य सेवा धोरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर सार्वजनिक आरोग्य धोरण जाहीर करणारे पहिले राज्य जे आहे हे असणार आहे महाराष्ट्र. ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे, जगातील पहिला कृषी केंद्र उपग्रह कोणत्या देशाने प्रक्षेपित केला आहे? उत्तर असणार आहे दक्षिण आफ्रिका. आणि कोणत्या नावाने? ॲग्रीसॅट 1 नावाने. ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे, नासा सोबत मार्स रोवर चालवणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण? तर अक्षता कृष्णमूर्ती ह्या नासा सोबत मार्स रोवर चालवणारी पहिली भारतीय ठरली. नंतरचा प्रश्न आहे, क्रश फायर टेंडर चालवणारी देशातील पहिली महिला कोण? तर दिशा नाईक. भारतीय नौदलाच्या युद्धनौकेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण? तर प्रेरणा देवस्थळी. ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे, कॅरेबियन प्रीमियर लीगचा भाग होणारी पहिली भारतीय क्रिकेटपटू कोण? तर कॅरेबियन प्रीमियर लीगची भाग घेणारी पहिली क्रिकेटपटू कोण? तर श्रेयंका पाटील. तर श्रेयंका पाटील कॅरेबियन प्रीमियर लीग. नंतरचा प्रश्न आहे, सशस्त्र दलाचे महासंचालक पद भूषवणाऱ्या पहिल्या महिला कोण? तर साधना सक्सेना नायर. ठीक आहे. रुग्णालय सेवा पदवर त्यांनी काम केलेलं आहे. एअरफोर्स डे परेड नेतृत्व करणारी पहिली महिला कोण? शैलजा धामी. शैलजा धामी ह्या ज्या आहे ह्या एअरफोर्स परेड डे मध्ये नेतृत्व करणारी पहिली महिला आहे. नंतरचा प्रश्न आहे, पहिली सहकारी संचलित सैनिक शाळा कोणती? तर बोरियावी गुजरात. नंतरचा प्रश्न आहे, गीग कामगारांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी विधेयक आणणारे आणि गीग कामगारांना सामाजिक सुरक्षेची हमी देणारे देशातील पहिले राज्य कोणते? उत्तर असणार आहे राजस्थान. नंतर, फुटपाथ आणि सायकल ट्रॅक प्रदान करणे अनिवार्य करून चालण्याचा अधिकार लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? पंजाब. नंतरचा प्रश्न आहे, मुलांसाठी डिजिटल हेल्थ कार्ड सुरू करणारे पहिले राज्य कोणते? उत्तर आहे उत्तर प्रदेश. आरोग्य हक्क कायदा लागू करणारे पहिले राज्य कोणते? राजस्थान. अनोळखी मृतदेहांची DNA डेटाबेस विकसित करणारे पहिले राज्य कोणते? हिमाचल प्रदेश. भारतातील ऑनलाइन गेमिंगचे पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स कोठे स्थापित करण्यात आले आहे? उत्तर आहे शिलाँग, जो मेघालय राज्यामध्ये आहे. पाण्याची उपलब्धता आणि वापर यांची गणना करून स्थानिक स्वराज्य संस्थांवर आधारित पाण्याचे बजेट तयार करणारे पहिले राज्य कोणते? उत्तर आहे केरळ. मासिक पाळीच्या तीव्र वेदनांनी ग्रस्त असलेल्या महिलांना सशुल्क वैद्यकीय रजा मंजूर करणारा पहिला युरोपियन देश कोणता? तर उत्तर आहे स्पेन. रेशीम उत्पादकांसाठी विमा योजना सुरू करणारे पहिले राज्य कोणते? उत्तराखंड. भारतातील पहिले टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स कोठे स्थापित करण्यात आले आहे? उत्तर आहे सहारनपूर, उत्तर प्रदेश. जगातील पहिले 3D प्रिंटेड इंजिन
चे नाव काय? उत्तर आहे अग्निबाण. 3D प्रिंटेड इंजिन अग्निबाण. भारतातील पहिले स्लॉथ अस्वल रेस्क्यू सेंटर कुठे स्थापन करण्यात आलेले आहे? उत्तर आहे कर्नाटक. जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता सुरक्षा करार कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ब्लेचली जाहीरनामा या नावाने जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता सुरक्षा करार. संपूर्ण भटक्या कुत्र्यांचे निर्जंतुकीकरण आणि लसीकरण करणारा जगातील पहिला देश कोणता? उत्तर आहे भूतान. सर्व जिल्ह्यामध्ये हॉलमार्किंग केंद्र असलेले भारतातील पहिले राज्य कोणते? उत्तर आहे केरळ. झोमॅटो, ओला, उबेर, रॅपिडो, स्विगी इत्यादी कर्मचाऱ्यांना किमान वेतनाच्या कक्षेत समाविष्ट करण्याच्या दिशेने पाऊल उचलणारे पहिले राज्य कोणते? उत्तर आहे झारखंड. ब्रिटनच्या लष्करी अकादमीच्या दीक्षांत सोहळ्यात शाही प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणारे भारतातील पहिले लष्कर प्रमुख कोण? उत्तर आहे मनोज पांडे. हिंदू फोबियाचा निषेध करणारा ठराव करणारे पहिले अमेरिकन राज्य कोणते? उत्तर आहे जॉर्जिया. भारतातील पहिला 5G सक्षम ड्रोन कोणता? तर भारतातील पहिला 5G सक्षम ड्रोन कोणता? तर स्कायहॉक. कुठे बनवलेला आहे? नोएडा, उत्तर प्रदेश. भारतातील पहिली स्वदेशी विकसित सिग्नलिंग प्रणाली सुरू करणारी मेट्रो कोणती? उत्तर आहे दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन. भारतातील पहिला क्वांटम कम्प्युटिंग आधारित दूरसंचार नेटवर्क लिंक कार्यान्वित करण्यात आलेले शहर कोणते? किंवा भारतातील पहिले क्वांटम कम्प्युटिंग आधारित दूरसंचार नेटवर्क लिंक कार्यान्वित करण्यात आलेले शहर कोणते? उत्तर आहे नवी दिल्ली. नंतरचा प्रश्न आहे संकटात सापडलेल्या लोकांशी त्वरित संभाषण सुरू करणारे भारतातील पहिले चॅटबॉट कोणते? भारतातील पहिले चॅटबॉट कोणते? तर उत्तर आहे टेलिमानस. सातबारा 24 भाषांमध्ये उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते? उत्तर आहे महाराष्ट्र. संपूर्ण देशातील सार्वजनिक वाहतूक मोफत करणारा जगातील पहिला देश कोणता? उत्तर आहे लक्झेंबर्ग. ऑस्कर स्टुडंट अकॅडमी पुरस्काराच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय चित्रपट कोणता? उत्तर आहे चंपारण मटन. अल्कोहोलवर आरोग्यविषयक इशारे देणारा जगातील पहिला देश कोणता? उत्तर आहे आयर्लंड. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत यात्रेकरूंना विमान प्रवास उपलब्ध करून देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? उत्तर आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश हे जे आहे हे विमान प्रवास उपलब्ध करून देणारे भारतातील पहिले राज्य आहे आणि कुणाला? तीर्थदर्शन करता जाणारे यात्रेकरू जे आहेत त्यांच्याकरता. नंतरचा प्रश्न आहे आशियातील पहिली उपसमुद्र संशोधन प्रयोगशाळा कोठे स्थापन करण्यात आली? उत्तर आहे पुणे. राज्यातील सर्व पोलीस ठाणे ड्रोन टेहळणी यंत्रणा असणारे देशातील पहिले राज्य कोणते? उत्तर आहे केरळ. नवीन इमारतीमध्ये जीवाश्म इंधनावर बंदी घालणारे पहिले अमेरिकन राज्य कोणते? उत्तर आहे न्यूयॉर्क. समलिंगी विवाहाला परवानगी देणारा मध्य युरोपातील पहिला देश कोणता? उत्तर आहे इस्टोनिया. हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेसचे ट्रायल रन सुरू करणारे पहिले राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणता? उत्तर आहे नवी दिल्ली. हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेसचे ट्रायल करणारा पहिला राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश नवी दिल्ली. देशातील पहिले रोबोटिक सर्जरी युनिट कोठे प्रस्तावित आहे? उत्तर आहे नागपूर.
प्लास्टिक वस्तूचा पुनर्वापर करून ऍक्सिडेंट प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी क्रेडिट मिळवणारी देशातील पहिली शहरी संस्था कोणती? तर इंदोर महानगरपालिका. किमान उत्पन्नाची हमी देणारे देशातील पहिले राज्य कोणते? उत्तर आहे राजस्थान. 4 धावपट्टी आणि दुहेरी ईस्टर्न क्रॉस टॅक्सीवे असलेले भारतातील पहिले विमानतळ कोणते? तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्लीला आहे. भारतातील पहिले नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स इन ग्रीन पोर्ट अँड शिपिंगचे कार्यालय कोठे सुरू करण्यात आले आहे? उत्तर आहे गुरुग्राम हरियाणा. गुरुग्राम हरियाणा. मित्रांनो, तुम्हाला जर या नोट्सची PDF कॉपी जर हवी असेल तर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता, ज्याची लिंक मी जी आहे जी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथून डायरेक्टली जाऊन डाउनलोड करू शकता आणि तुम्ही कधी पण ते PDF जी आहे ती ओपन करून बघू शकता. नंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिले अग्निरोधक स्टील बनवण्यासाठी BIS परवाना प्राप्त करणारी पहिली कंपनी कोणती? उत्तर आहे जिंदाल स्टील. भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय मल्टी मॉडल लॉजिस्टिक पार्क कोठे स्थापन करण्यात आले? तर जोगीघोपा आसाम येथे स्टार्ट करण्यात आलेले आहे. डिजिटल पेमेंट स्वीकारणारे देशातील पहिले पॉकेट आकाराचे स्वाईप मशीनचे नाव काय? उत्तर आहे मायक्रोपे. कोणी बनवलेला आहे? ऍक्सिस बँक. प्रशासनाच्या डिजिटल पद्धतीवर पूर्णपणे स्विच करणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता? तर उत्तर असणार आहे जम्मू आणि काश्मीर. तेलंगणा राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण? तर उत्तर असणार आहे शांती कुमारी. तर शांती कुमारी ज्या आहे ह्या तेलंगणा राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या परदेशी प्रकल्पावर नियुक्ती होणारी पहिली महिला अधिकारी कोण? उत्तर आहे सुरभी जाखमोला. सुरभी जाखमोला. बँकिंग सेवेत पूर्णपणे डिजिटल होणारे देशातील पहिले राज्य कोणते? उत्तर आहे केरळ. मॅनहोल साफ करण्यासाठी रोबोटिक स्कॅव्हेंजरचा वापर करणारे देशातील पहिले राज्य कोणते? उत्तर आहे केरळ. 500 कोटी रुपयाची कमाई करणारा पहिला बॉलिवूड चित्रपट कोणता? उत्तर आहे पठाण. सर्व फॉर्मॅट मध्ये शतक झळकवणारा पहिला भारतीय कर्णधार कोण? रोहित शर्मा. टेस्ट, वन डे आणि T20 या तिन्ही फॉर्मॅट मध्ये शतक झळकावणारा पहिला कर्णधार कोण? तर रोहित शर्मा. ग्रीन बॉन्ड जारी करणारी देशातील पहिली नागरी संस्था कोणती? तर इंदूर नगरपालिका. इंदूर नगरपालिका जी आहे ही देशातील ग्रीन बॉन्ड जारी करणारी पहिली नागरी संस्था बनलेली आहे. देशातील पहिला महानगरपालिका बॉन्ड इंडेक्स कोणता? IBMX. मनरेगा कामगारांसाठी कल्याण निधी स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोणते? उत्तर आहे केरळ. लाचलुचपत प्रतिबंधक व्यवस्थापन प्रणालीसाठी प्रमाणपत्र प्राप्त करणारी भारतातील पहिली केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी कोणती? उत्तर असणार आहे ONGC. स्वतःचा संस्थात्मक क्रमवारी आराखडा सुरू करणारे पहिले राज्य कोणते? उत्तर आहे केरळ. समान नागरी संहितेचा मसुदा तयार करण्यासाठी समिती स्थापन करणारा पहिला राज्य कोणता? उत्तर आहे उत्तराखंड. आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली? रंजना प्रकाश देसाई. कोणाच्या अध्यक्षतेखाली? रंजना प्रकाश देसाई. समान नागरी संहितेला विरोध करणारा
पहिला राज्य कोणता? उत्तर आहे केरळ. प्रादेशिक भाषेत निकाल देणारे पहिले उच्च न्यायालय कोणते? तर पहिले उच्च न्यायालय आहे केरळ. देशातील पहिला पूर्णपणे ई शासित राज्य कोणता? उत्तर आहे केरळ. ई शासित राज्य कोणतं? केरळ. UPI वर रुपे क्रेडिट कार्ड सपोर्ट करणारे पहिले ऍप कोणते? मोबिक्विक. महाराष्ट्रातील पहिले PM मित्र पार्क कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर महाराष्ट्रातील पहिले PM मित्र पार्क अमरावती. इको फ्रेंडली डेबिट कार्ड सुरू करणारी पहिली भारतीय बँक बनण्याचा मान कोणाला मिळाला आहे? तर एअरटेल पेमेंट बँक. स्टॉक एक्सचेंजवर पहिले सामाजिक प्रभावी बॉन्ड सूचीबद्ध करणारी बँक कोणती? उत्तर आहे नाबार्ड. मित्रांनो, नाबार्डचा फुल फॉर्म काय आहे आणि नाबार्डचा फुल फॉर्म आणि याची स्थापना कधी झाली हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कामगारांसाठी कल्याण निधी स्थापन करणारे पहिले राज्य कोणते? उत्तर असणार आहे केरळ. शाश्वत विकास उद्दिष्टाच्या दिशेने प्रगतीचा मागोवा घेणारे पहिले भारतीय शहर कोणते? उत्तर असणार आहे भोपाळ. भारतातील पहिले युनेस्को साहित्य शहर म्हणून कोणाला ओळखले जाते? उत्तर असणार आहे कोझिकोडे, केरळ. हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते? उत्तर असणार आहे महाराष्ट्र. भारतातील पहिले लॅव्हेंडर फार्म कुठे स्थापन करण्यात आले आहे? तर जम्मू काश्मीर येथे स्थापन करण्यात आलेलं आहे. आशियाई राजगिधाडांसाठी जगातील पहिले संवर्धन आणि प्रजनन केंद्र कोठे स्थापित करण्यात आले आहे? उत्तर असणार आहे महाराजगंज, उत्तर प्रदेश. मिथेनॉलवर चालणाऱ्या पहिल्या बसचे अनावरण कोठे करण्यात आले आहे? तर उत्तर असणार आहे बंगलोर. भारतातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र कोठे स्थापित करण्यात आले आहे? उत्तर असणार आहे चंदीगड. देशातील पहिले भूमिगत पॉवर ट्रान्सफॉर्मर कोठे स्थापन करण्यात आले आहे? उत्तर आहे बंगलोर. पहिले आयुष्यमान भारत डिजिटल मिशन मायक्रोसाइट कुठे स्थापन करण्यात आले आहे? उत्तर आहे मिझोराम. मोफत IVF उपचार देणारे पहिले राज्य बनण्याचा मान कोणाला मिळालेला आहे? उत्तर आहे गोवा. पहिले क्लोन केलेले मादी वासरू याचे नाव काय? उत्तर असणार आहे गंगा. आणि कुठली आहे? हरियाणा. पहिले सुपर हाय अल्टिट्यूड मल्टी रोटर मल्टी रोल ड्रोन चे नाव काय? उत्तर असणार आहे भुजंग. ड्रोन साठी देशातील पहिले सामान्य चाचणी केंद्र कोठे स्थापन करण्यात आले आहे? उत्तर आहे तामिळनाडू. जगातील पहिले मिथेन युक्त अंतराळ रॉकेट कोणत्या देशाने सुरू केलेले आहे? उत्तर आहे चीन. कोणत्या नावाने? झुक 2 या नावाने सुरू केलेले आहे. म्हणजे इथे तुम्हाला प्रश्न असा विचारू शकते की जगातील पहिले मिथेन युक्त अंतराळ रॉकेटचे नाव काय? तर झुक 2 किंवा देशाचे नाव जर विचारलं तर चीन. स्पेस वर वॉक करणारे पहिले अरेबियन नागरिक बनण्याचा मान कोणाला मिळालेला आहे? उत्तर असणार आहे अल नेहादी. अल नेहादी कुठल्या आहेत? UAE चे. नंतरचा प्रश्न आहे भारतातील पहिले दलित मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोण बनलेले आहे? उत्तर आहे हिरालाल सामरिया. जागतिक बँकेचे अध्यक्ष होणारे पहिले भारतीय अमेरिकन नागरिक बनण्याचा मान कोणाला मिळालेला आहे? उत्तर आहे अजय बंगा. देशातील पहिले इनडोअर ॲथलेटिक सेंटर कोठे स्थापन करण्यात आलेले आहे? उत्तर आहे भुवनेश्वर, ओडिसा. सर्व आदिवासींना आधार कार्ड, रेशन कार्ड यासारखी मूलभूत कागदपत्रे आणि सुविधा पुरवणारा देशातील पहिला जिल्हा बनण्याचा मान कुणाला मिळालेला आहे? उत्तर आहे वायनाड, केरळ.
भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा बनण्याचा मान कोणाला मिळालेला आहे? उत्तर आहे कोल्लम, केरळ. पहिली वाहतूक व्यवस्थापन प्रणालीचे नाव काय? तर स्काय UTM. आपल्या पार्किंग सुविधांमध्ये डिजिटल चलन स्वीकारणारी पहिली मेट्रो ट्रेन कोणती? उत्तर असणार आहे कोची मेट्रो. रेल्वेचे 100% विद्युतीकरण झालेले पहिले राज्य कोणते? उत्तर आहे हरियाणा. नदीखालच्या बोगद्यातून प्रवास करणारी पहिली मेट्रो कोणती? उत्तर असणार आहे हुगळी नदी. कुठली आहे? कोलकाता. भारतातील पहिले वॉटर मेट्रो सुरू करणारे शहर कोणते? उत्तर असणार आहे कोची. कुठली मेट्रो आहे? तर केरळ. किमान उत्पन्न हमी विधेयक आणणारे पहिले राज्य कोणते? उत्तर असणार आहे राजस्थान. देशातील पहिली नियो मेट्रो कुठे प्रस्तावित आहे? उत्तर असणार आहे देहरादून. भारतातील पहिली पॉड टॅक्सी सेवा कुठे प्रस्तावित आहे? उत्तर असणार आहे उत्तर प्रदेश. भारतातील पहिल्या मूकबधीर महिला वकील कोण? उत्तर असणार आहे सारा सनी. वर्ल्ड सिटीज कल्चर फोरमचा भाग बनणारे पहिले भारतीय शहर कोणते? उत्तर असणार आहे बेंगळुरू. पहिले अत्याधुनिक 3D प्रिंटेड टपाल कार्यालय कुठे सुरू करण्यात आलेले आहे? उत्तर असणार आहे बँगलोर. डिजी यात्रा सुविधा प्राप्त ईशान्य भारतातील पहिले विमानतळ कोणते? तर लोकप्रिय गोपीनाथ बारदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ गुवाहाटी. आणि कुठे आहे गुवाहाटी? आसाम मध्ये. भारतातील पहिला सोलर प्रोप सायकलिंग ट्रॅक कुठे स्थापन करण्यात आला आहे? उत्तर आहे हैदराबाद. देशातील पहिले धरणाच्या भूकंप सुरक्षेसाठी राष्ट्रीय केंद्र कुठे उभारण्यात आलेले आहे? उत्तर आहे जयपूर, राजस्थान. ISO द्वारे प्रमाणित केलेल्या देशातील पहिला महिला केंद्रित पोलीस ठाणे कोणते? उत्तर असणार आहे भोपाळ. कुठे आहे? मध्य प्रदेश मध्ये, MP. जगातील पहिले 3D प्रिंटेड मंदिर कुठे स्थापन करण्यात आलेले आहे? उत्तर आहे तेलंगणा. कोणत्या ठिकाणी IIT दिल्लीच्या कॅम्पसची उभारणी करण्यात आलेली आहे? उत्तर आहे अबुधाबी. हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते? तर उत्तर असणार आहे महाराष्ट्र. शाश्वत विमान इंधन वापरून व्यावसायिक देशांतर्गत उड्डाण करणारी पहिली भारतीय कंपनी कोणती? उत्तर असणार आहे विस्तारा. जगातील 100% इथेनॉलवर चालणारी जगातील पहिली कार कोणती? उत्तर आहे टोयोटा. कोणत्या कंपनीची आहे? इनोवा कंपनीची. जगातील पहिल्या चौथ्या पिढीतील अणुभट्टीचे अनावरण कोणता देश करणार आहे? उत्तर असणार आहे चीन. टाइम 100 नेक्स्ट मध्ये स्थान मिळवणारी पहिली महिला क्रिकेटपटू बनण्याचा मान कुणाला मिळालेला आहे? उत्तर असणार आहे हरमनप्रीत कौर. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेटपटू कोण? उत्तर असणार आहे डॅनिएले मॅकघेन. कुठली आहे? कॅनडा. 200 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा पहिला पुरुष खेळाडू कोण? तो उत्तर असणार आहे क्रिस्टियानो रोनाल्डो. ठीक आहे. नंतरचा प्रश्न आहे भारतीय संरक्षण प्रकल्पामध्ये 100% FDI मिळवणारी पहिली विदेशी कंपनी कोणती? तो उत्तर असणार आहे साब स्वीडन. नंतरचा प्रश्न आहे प्रयोगशाळेत तयार करण्यात येणाऱ्या मांसाच्या वापरावर बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता? उत्तर असणार आहे इटली. मित्रांनो, इथे आज आपण जवळपास 150 प्रश्नांचा अभ्यास केलेला आहे. हे सर्व प्रश्न जे आहे खूप इम्पॉर्टंट आहे. हे तुमच्या येणाऱ्या सर्व परीक्षांकरता उपयोगी ठरणार आहे. अभ्यास परिषद या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.